कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी सरकार विरोधात रणशिंग फुंकलंय। हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच सूर आळवत असले तरी दोन्ही पक्षांनी आंदोलनाच्या तारखा मात्र वेगवेगळ्या जाहीर केल्यात। मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। मी तर तुमच्या सोबत आहे, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। राज्यात पहिलीपासून त्रिभाषिक सूत्रानुसार हिंदी सक्ती करण्यात आली, त्याला मनसे आणि ठाकरे गटानं विरोध केलाय। तर आता पावसाळी अधिवेशनाच्या आधी 5 जुलैला राज ठाकरेंनी हिंदी सक्ती विरोधात मोर्चाचं, तर 7 जुलैला ठाकरे गटानं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल। यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे मतभेद विसरण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं। तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर युतीच्या चर्चेला ब्रेक लागला होता। आता मात्र दोन्ही पक्षांचं हिंदी सक्तीला विरोध या मुद्द्यावर एकमत झालंय। तर राज ठाकरेंनीही उद्धव ठाकरेंना आंदोलनासाठी आमंत्रण देणार अशी भूमिका घेतली। त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मोर्चाला हजेरी लावणार की 2 आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंचे मार्ग वेगवेगळे होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।